आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते सारखणी येथे सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ। सारखणी येथील सारखणी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी येथे शासनाच्या हमीभावाने शेतकऱ्यांचे विविध पीक खरेदी करण्याची प्रक्रिया यापूर्वीही यशस्वीपणे राबविण्यात आल्याने या समूहाचे कार्य पाहता शासनाने हमीभावाने सोयाबीन या पिकाची शासकीय खरेदी ₹5328 क्विंटल दराने करण्याकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे संचलित हमीभाव खरेदी सेवा केंद्र मंजूर केले आहे। त्याचप्रमाणे सारखणी येथील शासकीय खरेदी केंद्रावर आज सोयाबीन या पिकाच्या खरेदी केंद्राचा शुभारंभ किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी सारखणी येथील सारखणी फार्म प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुसा खान, सचिव सामद फाजलानी, संचालक सुरेश शिंदे, गोवर्धन नैताम यांच्यासह या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संदीप केंद्रे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, कृषी उत्पन्न बाजार समिती माहूरचे सभापती दत्तराव मोहिते, सरपंच सूर्यभान सिडाम, बंडू नाईक, सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर, ठाकूर जाधव, संजय राठोड, इकबाल सेठ फाजलानी, बाबू सेठ, ठाकूर जाधव, हाजी हारून फाजलानी, पवन जयस्वाल, इद्रिस सेठ, भीमराव महाजन, दत्ता दोनकेवार, सत्तार फाजलानी, जीवन कोटरंगे, सलीम फाजलानी, माणिक राठोड, गफार फाजलानी, फकीरा पवार, सुभाष कदम, अमजद पठाण, सालाईगुडाचे सरपंच प्रकाश आत्राम, माजी सभापती नागोराव मडावी, लक्ष्मण मिसेवार, रहीम सय्यद, किशोर पाटील, अनंता वानखेडे, अमोल जाधव, संतोष जाधव, संजय कारंजेवार, पंकज नाईक यांच्यासह सारखणी परिसरातील शेतकरी, नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी आमदार भीमराव केराम यांनी शेतकरी हा आपल्या अन्न पुरवठा व्यवस्थेचा कणा आहे, त्यांची मेहनत आणि घामाचे दाणेच आपले जगणे सुरक्षित ठेवतात, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे ही शासनाची आणि समाजाची सामायिक जबाबदारी आहे। शासनाच्या हमीभावाने सुरू होणाऱ्या या सोयाबीन खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दर घसरण्याची भीती राहणार नाही। सोयाबीनचे उत्पादन विकताना कोणत्याही दलालांची लूट किंवा अन्याय होऊ नये आणि शेतकरी वर्गांना चांगल्या दर्जाचे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढेल। शेतकऱ्यांनी आपले मुंग, उडीद, सोयाबीन धान्य सारखणी फार्मर्स प्रोड्युसर या कंपनीकडे आणून विक्री करावे आणि या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले। या कार्यक्रमाची सांगता शेतकरी कल्याणाच्या शुभेच्छामधून करण्यात आली। प्रतिनिधी मझहर शेख, नांदेड।